संजय राऊत कुणाच्या हातचं खेळणं आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। ते शरद पवार साहेबांच्या हाताचं खेळणं आहे, परंतु त्याचं खेळणंही ना आता खुळखुळा झालेला आहे की पराभव हा मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो, परंतु विरोधी पक्ष रडीचा डाव खेळतंय। जनतेनं आपला पराभव केला आहे, त्याचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा केविलवानाने दुर्दैवी प्रयत्न आहे। त्याच्यामुळे मला वाटतं मतदारसंघातल्या मतदारांचा हा अपमान आहे। त्यांनी अशा प्रकारच्या नौटंकी बंद कराव्यात। ते जनतेला आवडणार नाही, नाहीतर पुन्हा जनता तुमचं उरलं सुरलं अस्तित्वसुद्धा ठेवावं की काय यावर विचार करू शकते। भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, आज विशेष अधिवेशन होतंय आणि विरोधकांनी शपथविधीवरती बहिष्कार घातलाय, काय सांगा? मला वाटतं हा संविधानाचा लोकशाहीचा अपमान आहे। त्याचबरोबर ज्या लाखो जनतेनं तुम्हाला मतदान करून त्या विधानसभेतनं निवडून दिलं त्या मतदारांचा अपमान आहे। कारण आज सभागृहामध्ये जाणं हे एक कर्तव्य आपलं आहे, अधिकार आपला आहे आणि लोकांनी तिथे जाण्यासाठी पाठवलं। लोकांनी सभागृहाबाहेर राहून नौटंकी करण्यासाठी पाठवलेलं नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं मतदारसंघातल्या मतदारांचा हा अपमान आहे। त्यांनी अशा प्रकारच्या नौटंकी बंद कराव्यात। ते जनतेला आवडणार नाही, नाहीतर पुन्हा जनता तुमचं उरलं सुरलं अस्तित्वसुद्धा ठेवावं की काय यावर विचार करू शकते। त्याच्यामुळं विरोधी पक्ष म्हणून अभ्यास करा, विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमच्या सत्ताधारी पक्षावर प्रसंगी आक्रमक व्हा, जनतेचे प्रश्न मांडा, पण अशा प्रकारचे लुटुपुटूचे जर आपण खेळ केलात तर महाराष्ट्रातील जनता तुमच्या मतदारसंघातील मतदार तुम्हाला माफ करणार नाहीत। ईव्हीएमवर कुठेतरी शंका घेतली जाते, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी होते, त्याकडे कसं बघता? नाही, मला वाटतं हा रडीचा डाव आहे। जर ईव्हीएम आहे तर उबाटाचे 20 आमदार आले, ते काय बॅलेटवर आले? काँग्रेसचे 16 आमदार निवडून आले, ते काय बॅलेटवर निवडून आले? शरद पवार साहेबांचे 10 आमदार आले, तिथंही ईव्हीएम होती। नांदेडला त्या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक झाली, काँग्रेसचा खासदार निवडून आला। कुठे आहे ईव्हीएमचा प्रश्न? झारखंडला निकाल लागला, तो ईव्हीएमच्या द्वारेच झालं निवडणूक तिथली। त्याच्यामुळं मला वाटतं की पराभव हा मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो, परंतु विरोधी पक्ष रडीचा डाव खेळतंय। जनतेनं आपला पराभव केला आहे, त्याचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा केविलवानाने दुर्दैवी प्रयत्न आहे। विधानसभेत पहिल्यांदाच असं घडते की विरोधी पक्षनेता नाही आहे। सरकारनं जर मनात आणलं तर विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना देऊ शकतात, भाजप असं करेल का? मला वाटतं हा प्रश्न पक्षाचा किंवा सरकारचा नाही आहे। हा निर्णय विधिमंडळाच्या सभागृहाच्या अध्यक्षांचा असतो आणि कायद्यानं जे काही नियम विधिमंडळाचे आहेत त्या आधारे त्या ठिकाणी निर्णय होत असतो आणि त्या आधारेच त्या ठिकाणी निर्णय होईल। मला वाटतं त्या ठिकाणी नौटंकी करण्यापेक्षा आपल्याला विरोधी पक्षनेता बनण्या इतपतसुद्धा जनाधार जनतेने दिला नाही याची मला वाटतं त्यांनी काळजी घ्यावी आणि दुरुस्त व्हावं। नौटंकी करण्यापेक्षा दुरुस्त होऊन ताकदीनं पुन्हा आपण जनतेसमोर सामोरं जावं अशा प्रकारची अपेक्षा माझी विरोधकांकडे आहे। त्यातनं तुम्ही उरलं सुरलं सावरलं जाऊ शकता। उद्धव ठाकरे म्हणतात आता बहुमताने तुम्ही निवडून आलेला आहात, आता तरी बेरोजगारी आणि महागाईवरती बोला। नाही, आम्ही तर नेहमीच बोलतो, त्याच्यावर काम करतो। तुम्ही त्याच्यावर आम्हाला तुमच्या काही सकारात्मक सूचना असतील तर द्या। आम्ही काय बोलायचं, आम्ही काय करायचं 100% करणार आहोत। बेरोजगारीवर त्या ठिकाणी निश्चित उपाययोजना केली जाईल आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावर बेरोजगारी कमी करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रायोरिटीचा विषय या सरकारचा असणार आहे। राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं आहे अशी टीका संजय राऊतांनी केली, त्याबद्दल? संजय राऊत कुणाच्या हातचं खेळणं आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। ते शरद पवार साहेबांच्या हाताचं खेळणं आहे, परंतु त्याचं खेळणंही ना आता खुळखुळा झालेला आहे आणि म्हणून संजय राऊत उठले सकाळी की हा खुळखुळा वाजतो। धन्यवाद सर, महाएमटीबीशी संवाद साधल्याबद्दल। तर हे होते भाजपचे आमदार प्रवीण दरेकर। कॅमेरामन साक्षात सावंतसह मी सुहास शेलार, महाएमटीबी, मुंबई।